छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी। भरत शेठ तुम आगे बढ़ो, विकास शेठ तुम आगे बढ़ो। आज खरं तर पहिल्यांदा सौरभ करडेला तुम्ही कागद आणलेला पाहिला असेल। याचं कारण मी काय बोलायचंय हे नाही लिहून आणलेलं, काय बोलायचं नाही हे लिहून आणलंय। कारण 2-4 दिवस झाले अस्वस्थ आहे। कोणतरी एक बोलकं कुतरडं सुपारी घेणारं, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज कळलेले नाही आहेत, हे महाडच्या रस्त्यावर येतं काय, इथे बोलतं काय, आणि त्याच्या नादाला लागून प्रतिस्पर्धी उमेदवारांचं रॉकेट हवेत उडतं काय। त्यामुळं 2-4 दिवस इतकं मनातनं आग होतीये। सौरभ करडे काय आहे हे रायगडच्या जनतेला माहित आहे। मुळात आम्ही रायगडचे भूमिपुत्र आहोत, परंतु तुम्हाला खोटं वाटेल, या ठिकाणी आमचे आमदार साहेब बसलेत। 2 दिवसापूर्वी मी आमदार साहेबांना फोन केला होता, तेच सांगतोय। 2 दिवसापूर्वी मी आमदार साहेबांना फोन केला होता। माझ्यासोबत देशाचे केंद्रीय मंत्री आणि ज्यांच्याकडे 2 खाती आहेत देशाची, हवाई उड्डाण आणि सहकार, असे माननीय मुरलीधर मोहोळ साहेब होते। आणि मुरलीधर मोहोळ साहेब आपल्या आमदार साहेबांना असं म्हणाले, शेठ तुमच्यासाठी येतोय तिकडे। मोठं मन काय असावं बघा। शेठ काय म्हणाले, खासदार साहेब तुम्ही पुण्यामध्ये लक्ष द्या, गरज पडली तर मीच पुण्यात येतो। परंतु याच्यामध्ये एक विषय असा आहे की स्वतःच्या मतदारसंघावरती असलेलं प्रेम आणि एक प्रकारचा भगवा आत्मविश्वास हा भरत शेठचा तुमच्यावर आहे। आणि म्हणून हे वाक्य उच्चारायला भरत शेठ कधी मागे पुढे बघत नाहीत। केवळ मुरलीधरांना मोळ नाहीत, धर्मवीर पाहिलं की नाही, बघितलं की नाही त्यांना, तो ज्यांनी लिहिलाय ते दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे सुद्धा येत होते। परंतु आमदार साहेब म्हणाले, मी अकेला काफी आहे। ते गाणं आहे ना, किती भी समोर येऊ द्या त्यांना, एकच बॉस आहे, पोलादपूरच्या घाटापासून तामिनी घाटापर्यंत एकच शेठ, एकच शेठ। त्यामुळे असे किती बोलके पोपट इथं आले तरी या बोलक्या पोपटांची लायकी ही सोन्याच्या पिंजऱ्यात अडकण्या इतकीच असते, हे महाडच्या जनतेला चांगलं माहित आहे। मी आलो याचं कारण असं आहे, जर का असली बाणगुळ का बाणगुळ, असली बाणगुळ जर या पलीकडच्या घाटातनं आमच्या महाडमध्ये येत असतील आणि इथं काही बडबडत असतील, तर आमच्या दैवताच्या आणि त्यांच्यामध्ये हा रायगडचा भूमिपुत्र कायम उभा आहे, लक्षात ठेवा। म्हणले पोरगे येऊ नको, निवडणूक होत आली आहे, असं नाही, काहीतरी टोला दिला पाहिजे का नाही। शेठ तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, सगळ्यांना मोठं करता, आणि ह्यातली काही मोठी झालेली औलाद अशा पद्धतीने जर उलटत असेल तर त्याला धडाड शिकवण्यासाठी इथं जे हजारो शिवसैनिक, मतदार आणि विशेषतः आमच्या लाडक्या माता भगिनी जमल्यात ना, हे बास आहेत, बाकी कुणाला इथं यायची गरज नाहीये, लक्षात ठेवा। आमचं महाड, आमचा हा रायगडचा परिसर 194 मतदारसंघ विधानसभेचा, महाड, माणगाव, पोलादपूर, सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मतदारसंघ आहे। आता आमचे मोठे बंधू विकास शेठ यांनी या ठिकाणी एक वाक्य वापरलं, अतिशय मनापासून आवडलेलं वाक्य आहे की प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घरात कपडे बदलावे अशी चिन्ह बदलली आहेत, आणि भरत शेठ मात्र आमचे आजपर्यंत धनुष्य बाणावर चिन्ह लढवतायत। हा धनुष्य बाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण आहे।
काय योगायोग आहे, आज बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे. चैतन्यानं सळसळणारी मशाल आता विझली आहे आणि महाराष्ट्राची मातोश्री डोळे मिटून निजली आहे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यामधून कोसळण्याची आज आसवांना उभा आहे, कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच अवघा महाराष्ट्र उभा आहे, अवघा महाराष्ट्र उभा आहे. आणि त्या बाळासाहेबांचं धनुष्यबाण, त्या बाळासाहेबांचं धनुष्यबाण आणि तत्वानं फडकणारा हा तेजाचा भगवा ध्वज आमच्या शिवसेनेचा काही कालिया लोकांच्या नागांच्या विळख्यात ज्यावेळी मातोश्री नावाच्या गोकुळात अडकला होता, तो सोडवण्याचं काम तुमचे माझे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी केलं. त्याच्यात लक्ष्मणासारखं पाठीशी कोण थांबला असेल तर ते भरत शेठ गोगावले आहेत, लक्षात ठेवा. सिनेमा बनवताना ज्यावेळी आम्ही या सगळ्या लोकांना बोलत होतो, ऐकत होतो, बघत होतो, त्यावेळी अगदी मुख्यमंत्री साहेबांपासून बाकीच्या 40 आमदारांपासून सगळे लोक आम्हाला जे जे काय काय अनुभव सांगत होते त्या 40 दिवसातले, त्या प्रत्येक आमदाराच्या तोंडून, 39 आमदारांच्या तोंडून जर कुठलं कॉमन नाव निघालं असेल की त्या माणसाचा आम्हाला आधार वाटतो, ते कॉमन नाव म्हणजे भरत शेठ गोगावले, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अत्यंत घाणेरडे दिवस त्या 2.5 वर्षामध्ये चालू होते. त्या 2.5 वर्ष मी आलेलो महाडमध्ये, बरं महाडमध्ये मी अधिकारवाणीनं बोलतो, जेवढे शेठ विकास शेठ यांच्या गाड्या फिरतात त्याच्या कालोकाल माझी गाडी फिरत असते. फक्त राजकारण आमचा प्रांत नाही आहे. भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा प्रांत. महाडच्या पुराच्या वेळी आमच्या तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक बेडकाची जात आहे. पाठीवरती पिवळा रंग असलेला असा बेडूक असतो. समजा त्या ठिकाणी खाडीला पाणी भरणार असेल किंवा पावसाळ्यामध्ये विहीर भरून वाहणार असेल तर ते पिवळ्या पाठीचे बेडूक आधी 2 दिवस गायब होतात. मग ते आमच्या तळकोकणातली लोक ओळखतात की आता पूर येणार आहे, आता पाणी येणार आहे. महाडच्या 21 सालच्या पुरात प्रतिस्पर्धी पिवळ्या पाठीच्या बेडकाप्रमाणे आधीच गायब झालेले होते, परंतु तो बांध रोखण्यासाठी अभेद्य जंजिरा म्हणून उभा होता आपले आमदार साहेब आणि त्यांनी वाचवलेलं आहे आपल्याला. हे तमाम जनतेने पाहिलेलं आहे. कोरोना काळात कोण होता? कोरोना काळात आपले आमदार साहेब लोकांना हेवा वाटावा असं काम या महाडमध्ये करत होते, पोलादपुरात करत होते, माणगावात करत होते. तुम्हाला मी खोटं बोलत नाही. शिवरायांच्या मूर्ती असलेल्या व्यासपीठावर आहे, त्याला शेठ साक्षीदार आहेत या घटनेला. तुमच्या महाडच्या जनतेचं सोडा, रायगडच्या जनतेचं, पुण्यातली काही लोक आमदार साहेबांना फोन करून बेड मिळवत होती. म्हणजे पुण्यात राहणाऱ्या लोकांचा, आपली मतं काळेवाडीला जास्त आहेत, महाड रायगड मतदारसंघात दांडेकर पुलावर आमच्याकडे जनता वसाहत मध्ये जास्त आहेत कोकणातली आपल्या लोक. महाड मधल्या, रायगड मधल्या, पोलादपूर मधल्या या सगळ्या भागातल्या जनतेचा जो मसिया आहे, याच्या पलीकडे जाऊन आमच्या पुणे शहरात सुद्धा ज्या कोकणी माणसाला आधार वाटतो असा एकमेव माणूस आहे. त्या माणसाचं नाव काय आहे? हा एवढा आवाज जरी बानगुडे पाटलापर्यंत गेला ना, तरी पुन्हा कधी वरांदा उतरून पोपटपंची करायला तो खाली येणार नाही, लक्षात ठेवा. अरे ते शिवचरित्र सांगणं म्हणजे आता आपण शिवचरित्राचीच भूमी आहे ही. तुम्ही जिथं उभे राहिलात, तुम्ही जिथं बसलात, या प्रत्येक ठिकाणी इतिहास घडलाय. बाबाराजे आमचे बंधू या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. बाबाराजे हा जो भाग आहे, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. या प्रत्येक भागात घडलेल्या इतिहासाच्या नोंदी मी या ठिकाणी देऊ शकतो. हा शिवाजी महाराजांचा भाग आहे. आला 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 आला, गेला गेला गेला, संपली लढाई, त्या 1 लाख. असं शिवचरित्र नसतं. ज्याला कुणाला शिवचरित्र जगणारा मावळा बघायचंय ना, हनुमान जयंतीला, शिवपुण्यतिथीला रायगडावर या. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शंभू राज्याभिषेकाला रायगडावर या.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेकाला रायगडावर या. शिवचरित्र जगणारा आणि राजकारण बाजूला ठेवून शिवाजी महाराजांना वंदन करायला आलेला एकमेव आमदार तुम्हाला गेल्या 20 वर्षापासूनचा दिसेल. त्यांचं नाव काय आहे? शिवचरित्र सांगावं नाही लागत, जगावं लागतं. आणि भरत शेठ हे शिवचरित्र जगलेलं कुटुंब आहे. ते लाडकी बहीण योजना आपली आली आणि त्याच्यावरनं बरंच काय 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 चालू आहे. मला तर खरं मागा घेऊन जायचे सगळ्यांना. लाडकी बहीण योजना आता आली आपल्या सरकारच्या काळात, परंतु इथं माझ्या जेवढ्या माता भगिनी जमल्या आहेत, मग त्या पुनाडेवाडीच्या असतील, पुनाड्याच्या असतील, निजामपूरच्या असतील, ते पार इकडच्या तुर्बे बिर्बे सगळ्यातल्या असतील. तुम्ही मला सांगा, भरत शेठना ओवाळणी करायला आलेली भगिनी कधी रिकाम्या हाताने माघारी गेली का? लाडकी बहीण योजना ही मुळात महाडच्या रक्तात आहे, लक्षात ठेवा. मग ते पुणे असो नाही तर काही असो. आता मी इथं आलो त्याच्या आधी पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांचा मेळावा होता, ते आमच्या मतदारसंघासाठी कसब्याच्या. मी तिथं सांगितलं की मी चाललोय, मला इथं जास्त वेळ बोलायला लावू नका, मी चाललोय आमच्या भरत शेठच्या मतदारसंघात. आणि पुण्यातल्या गणेश मंडळांनी काय केलं माहितीये का? मला म्हणे तुम्ही पहिलं बोला. या घटनेचं कारण काय आहे? दर गणपतीला गेली अनेक वर्ष आपले आमदार साहेब पुण्यामध्ये येत आहेत. गणपतीतला एक दिवस पुण्यातले सगळे गणपती फिरतात. बरं, पुण्यात काय मतदारांना भेटण्यासाठी येतात गणपतींना भेटायला. आणि पुण्यात जेवढी गरीब गणपती मंडळ आहेत, मी असतो त्यांच्यासोबत, त्यांना विचार, आमचे फोटो पण आहेत. जेवढी गरीब मंडळ आहेत ना, त्या मंडळांना नावाची पावती न करता भरत शेठ सढळ हाताने मदत करताना आम्ही पुण्यामध्ये पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा. ही दानशूरता कर्णाची आहे. एवढा दानशूरपणाचा गुण हा कुठल्या तरी मार्केट मधल्या दुकानात जाऊन आणावा लागत नाही, तो अंगात रक्तात असावा लागतो. तो शुद्धपणा आमच्या आमदार साहेबांच्या रक्तामध्ये आहे. आणि हे जे कोणी विरोधक बोंब मारतायत आणि जगाला ताप करून ठेवतायत, ते आता काय आहे, आचारसंहिता वगैरे काय काय लपडा आहे, त्यामुळे मला माझ्या पद्धतीने बोलता येईना. पण निवडून आल्यावर येतोय ना परत, तेव्हा बघू ना काय करायचं ते. परंतु हे जे काय बोंबाबोंब चाललेली आहे, हे केलं ते केलं, गुवाहाटी सुरत बिरत, अरे काय केलं? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तत्व सत्व आणि चारित्र्यवान असणारा पक्ष हा लाचारीतनं सोडवण्यासाठी सगळ्यात मोठं धाडस जर कुठनं झालं असेल ते ठाण्यातनं आणि महाडमधनं झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही असं अजिबात समजू नका की आपल्याला इथं आता निवडून दिलं वगैरे काम झालं. महाराष्ट्रात दाढीवाल्यांचं सरकार आहे. आणि महाराष्ट्रात जे दाढीवाल्यांचं सरकार आहे ना, त्या सगळ्या दाढीवाल्या सरकार मधल्या आमदारांमध्ये सगळ्यात शिंदे साहेबांच्या जवळचं कोण असेल ते कोण आहे? कसं असतं, दिव्याखाली काय असतं? अंधार असतो. आपण सगळे त्यांची जनता आहोत, आपण सगळे त्यांचे मतदार आहोत, आपण सगळे त्यांची प्रजा आहोत. परंतु माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या घराच्या बाहेर जास्त लवकर कळतं. त्यामुळे मी तुम्हाला मुंबई, पुणे, सुरतला आपली मंडळी आहेत, सुरतच्यासाठी आपले मेळावे बऱ्याचदा होतात. या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांची प्रतिभा काय आहे हे सांगण्यासाठी आलो. या ठिकाणी खरं तर मी 2-3 गोष्टी अशा लिहून आणल्या होत्या तुम्हाला आवाहन करायला की शेठना या ठिकाणी मतदान कराविरा. पण ही नजर जाईल जिथवर तिथवर दिसणारी भगव्या मतदारांची गर्दी जर आज पाहिली तर कुठलंही आवाहन करण्याची गरज नाही. शेठ निवडून आलेले आहेत, लक्षात ठेवा. 20 तारखेला जे मतदान आपल्याला करायचंय, करणार आहे ना? आजपर्यंत आपण 3 वेळा आमदार साहेबांसाठी मतदान केलं, ते त्यांना आमदार बनवण्यासाठी केलेलं आहे, बरोबर? आज जे मतदान करायचंय ना, आजचं 20 तारखेचं मतदान हे 24 तारखेला मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या भरत शेठ साठी करायचंय, लक्षात ठेवा आपल्याला. आणि म्हणून करता
त्यांचा शब्द आहे. भाषणात म्हणून करता जे बोलतात ते संगतीचा परिणाम आहे हा. आणि म्हणून या ठिकाणी माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, सगळ्या समाजाला विनंती आहे, रायगडच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. लक्षात ठेवा, इथं एका अभिमन्यूला घेरण्यासाठी चक्रव्यूह उभा केलेला आहे. हा चक्रव्यूह म्हणजे काय माहित, आता जाऊ दे, ठीक आहे. मी काय झालंय, मी साखळी लावून आलोय जिभेला. आज मी बोललो ना, येतोय नंतर. परंतु मराठ्यांचा हा अभिमन्यू हा चक्रव्यूह भेदून बाहेर यावा आणि महाडच्या शिवाजी चौकामध्ये भगवा गुलालात पुन्हा एकदा राज्याभिषिक्त व्हावा, ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून प्रत्येकानं केवळ एक गोष्ट पाळा, घरातला जो कोणी माणूस असेल त्याला बाहेर काढून मतदानाला न्यायची जबाबदारी कुणाची आहे? माझी का तुमची आहे? आपली आहे. कुणीतरी अहवालाचा विषय काढला ना, एकदा तामिनी घाटातनं खाली उतरा किंवा वरांदा घाटातनं, अहवाल दाखवायची गरज नाहीये. बदललेला सगळा परिसर हा भरत शेठच्या अहवालाची साक्ष देणार आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज मी तुम्हाला आवाहन करतो, 100% मतदान करा, 101 करा, साम दाम दंड भेद वापरा, काय झालं तर बघता येईल. आणि 50,000चा लीड पाहिजे. लक्षात ठेवा, आम्ही ज्यावेळी टीव्हीवर बातम्या बघत असू त्यावेळी 194 मतदारसंघ महाड, माणगाव, निजामपूर याचा निकाल लागल्याची बातमी दिसली की आमची गाडी महाडकडे यायला मोकळी झाली. लक्षात ठेवा. आणि सौरभ करडेचं आणि महाडचं आजोळचं नातं आहे. आम्ही करडे निजामपुरातले आहोत. माझी महाडकरांना शपथ घालतो, मी महाड मध्ये कधी राजकारणी सभेला आलो का रे? आज आलोय की नाही? कुणासाठी आलोय? आपल्या राजासाठी आलेलो आहे. लक्षात ठेवा. आज माझी तुम्हाला शपथ आहे, सौरभ करडे शिवचरित्रासाठी कधीही पैशावर अडून न राहता महाराष्ट्रात आलाय की नाही? रायगडाला आलाय की नाही? शेठ निवडून जर आले तर तामिनी घाटापासून गुलालाची उधळत करत येतो. लक्षात ठेवा. पण 40,000 पेक्षा जास्त लीड पाहिजे. आणि ही जबाबदारी कुणाची? आता इथं उभं राहिल्या क्षणी आणि बसलेल्या लोकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू करा. आणि तो प्रकाश जो आहे, म्हणजे सगळ्यांना आव्हान आहे, हा फोटो घ्या आणि त्या बानगुडे पाटलाला टॅग करा. हा फोटो, हे काय आहे वातावरण? एकच शेट, एकच शेट. बरं, हे एवढे जे टॉर्च लागलेत ना शेट, या मशाली आहेत, मशाली या रायगडच्या मशाली आहेत. आणि या मशालींचा जाळ हा प्रतिस्पर्ध्याच्या बुडाखाली आज लागलेला आहे. लक्षात ठेवा. आणि हा जाळ मतदानातनं रायगडची भगवी ज्वाला मंत्रालयापर्यंत नेल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ते काम तुम्हाला आम्हाला करायचंय, एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.